श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केल्याने आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळते। तर आज माघ पौर्णिमा व्रतकथा पाहणार आहोत। माघ पौर्णिमेच्या आख्यायिकेनुसार एका नगरात धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता। त्यांच्या पत्नीचे नाव रूपवती होते, जी अतिशय भक्त आणि सर्व गुणांनी संपन्न होती, पण त्यांना मूलबाळ झाले नाही। त्यामुळे दोघेही खूप काळजीत होते। एकदा एक महात्मा त्या शहरात आला। त्याने त्या गावातील सर्व घरातून देणग्या घेतल्या, पण जेव्हा जेव्हा धनेश्वरची पत्नी त्याला देणगी द्यायला जायची तेव्हा त्याने ती स्वीकारण्यास नकार दिला। एके दिवशी धनेश्वर महात्म्याकडे गेला आणि विचारले, हे महात्मा, तुम्ही शहरातील सर्व लोकांकडून देणगी घेता, परंतु माझ्या घरातून नाही। आमच्याकडून काही चूक असेल तर आम्ही ब्राह्मण दाम्पत्य तुमची माफी मागतो। यावर महात्मा म्हणाले, नको विप्र, तुम्ही सदैव आदरणीय ब्राह्मण आहात, आपण कधीही चूक करू शकत नाही। महात्म्याचे म्हणणे ऐकून धनेश्वर हात जोडून म्हणाले, हे मुनिवर, मग कारण काय? कृपया आम्हाला याबद्दल माहिती द्या। यावर महात्मा म्हणाले, हे विप्र, तुला मुले नाहीत, निपुत्रिक असलेल्या जोडप्याकडून मी भिक्षा कशी स्वीकारू? तुम्ही दिलेले दान घेतल्याने मी बर्बाद होईन। मी तुमच्या घरून देणगी स्वीकार करत नाही, याचे हे एकमेव कारण आहे। महात्म्याचे असे शब्द ऐकून धनेश्वरांनी त्यांच्या पाया पडून विनवणी केली, हे महात्मा, मूल न होणे ही आपल्या पती-पत्नीच्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा आहे। मुनिवर, मूल होण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगा। ब्राह्मणाचे दुःख पाहून महात्मा म्हणाले, हे विप्र, तुमच्या समस्येवर एक सोपा उपाय आहे। 16 दिवस भक्तिभावाने पूजा करून काली मातेला प्रसन्न करावे लागेल, मग तिच्या कृपेने तुम्हाला नक्कीच मूल होईल। हे ऐकून धनेश्वरला खूप आनंद झाला। त्यांनी महात्माजींचे आभार मानले आणि घरी येऊन सर्व काही पत्नीला सांगितले। यानंतर धनेश्वर काली देवीची पूजा करण्यासाठी जंगलात गेला। ब्राह्मणाने काली मातेची पूजा केली आणि 16 दिवस उपवास केला। त्यांची भक्ती पाहून आणि त्यांची विनंती ऐकून काली माता ब्राह्मणाच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, हे धनेश्वर, निराश होऊ नका। मुलाच्या रूपाने मी तुला जन्माचे वरदान देतो। पण वयाच्या 16व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला। काली माता म्हणाली, जर तुम्ही पती-पत्नीने 32 पौर्णिमेचे व्रत केले तर तुमची मुले दीर्घायुष्य होतील। सकाळी उठल्यावर तुम्हाला इथे आंब्याचे झाड दिसेल, त्या झाडाचे एक फळ तोडून घ्या आणि ते तुमच्या पत्नीला खायला द्या। भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या पत्नीला गर्भधारणा होईल। असे बोलून आई गायब झाली। सकाळी जेव्हा धनेश्वर जागा झाला, त्याला जाग आली तेव्हा त्याला एक आंब्याचे झाड दिसले, त्यावर खूप सुंदर फळे होती। कालीमाच्या सल्ल्यानुसार तो फळे तोडण्यासाठी झाडावर चढू लागला। त्याने अनेकदा प्रयत्न केला, पण तरीही फळ तोडण्यात अपयश आले। मग त्याने श्री गणेशाचे ध्यान केले आणि श्री गणेशाच्या कृपेने त्याने यावेळी झाडावर चढून फळे तोडली। धनेश्वरने ते फळ आपल्या पत्नीला दिले, जे खाल्ल्यानंतर काही वेळाने ती गर्भवती झाली। या जोडप्याने काली मातेच्या सूचनेनुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवे लावले। काही दिवसानंतर भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिला आणि ब्राह्मणाच्या पत्नीने एक सुंदर मुलाला जन्म दिला। त्याचे नाव त्याने देवीदास ठेवले। मुलगा 16 वर्षाचा झाला तेव्हा आई वडिलांना काळजी वाटू लागली की यावर्षी तो मरेल। यावर त्यांनी देवीदासच्या मामाकडे विचारणा केली। त्याला बोलावून सांगितले, तू देवीदासला काशीला शिक्षणासाठी घेऊन जा आणि वर्षभरानंतर परत ये। या जोडप्याने पूर्ण श्रद्धेने पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवला आणि आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। काशीला निघताना एका गावातून काका पुतणे जात होते। तिथे एका मुलीचे लग्न होते। लग्न होण्यापूर्वीच तिचा वर आंधळा झाला। तेव्हा वराच्या वडिलांनी देवीदासला पाहिले आणि मामाला म्हणाले, तुमच्या पुतण्याला काही काळ आमच्याकडे द्या, लग्न झाल्यावर घ्या। हे ऐकून मामा म्हणाले, माझ्या पुतण्याने लग्न केले तर कन्यादानात मिळालेल्या पैशावर आमचा हक्क असेल। वराच्या वडिलांनी काकांची विनंती मान्य करून मुलीचे लग्न देवीदासशी लावून दिले।
यानंतर देवीदास पत्नीसोबत जेवायला बसले, मात्र त्यांनी ताटाला हात लावला नाही. ते पाहून पत्नी म्हणाली, स्वामी तू का जेवत नाहीस? तुझ्या चेहऱ्यावर हे दुःख कसले? तेव्हा देवीदासांनी सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून ती मुलगी म्हणाली, स्वामी मी साक्षीदार म्हणून तुमच्या सोबत अग्नी घेतला आहे. आता मी तुमच्याशिवाय इतर कोणालाही माझा पती मानणार नाही. बायकोचे म्हणणे ऐकून देवीदास म्हणाला, असे बोलू नकोस, मी अल्पायुष्य आहे. काही दिवसात मी 16 वर्षाचा झाल्यावर मरेन. यावर त्यांच्या पत्नीने सांगितले की स्वामी माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते मी स्वीकारेन. देवीदासने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती न पटल्यावर देवीदासने तिला अंगठी दिली आणि म्हणाला, मी काशीला जात आहे, पण माझी अवस्था जाणून घेण्यासाठी एक पुष्पवाटिका तयार करा. त्यात निरनिराळ्या प्रकारची फुलझाडं लावा आणि त्यांना पाणी पाजत राहा. जर बाग हिरवीगार राहिली आणि फुले बहरलेली राहिली तर समजून जा की मी जिवंत आहे, आणि जेव्हा ही बाग सुकते तेव्हा समजा की मी मेलो. असे बोलून देवीदास काशीला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीने दुसऱ्या वराला पाहिले तेव्हा ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. माझे पती काशीला शिक्षणासाठी गेले आहेत. जर मी त्याच्याशी लग्न केले आहे तर मला सांगा, रात्री माझ्या आणि तिच्यामध्ये काय झाले आणि तिने मला काय दिले? हे ऐकून वराने सांगितले, मला काहीच माहीत नाही. आणि पिता पुत्र तेथून परत गेले. दुसरीकडे एके दिवशी पहाटे एक साप देवीदासला चावायला आला, परंतु त्याच्या पालकांनी पाळलेल्या पौर्णिमा व्रताच्या प्रभावामुळे त्याला चावता आला नाही. त्यानंतर काल स्वतः तेथे आला आणि त्याच्या शरीरातून प्राण निघून गेले. देवीदास बेशुद्ध पडला. तेवढ्यात माता पार्वती आणि भगवान शिव आले. देवीदास बेशुद्ध अवस्थेत पाहून देवी पार्वती म्हणाली, हे भगवान, देवीदासच्या आईने 32 पौर्णिमेचे उपवास ठेवले होते. परिणामी कृपया त्यास जीवन द्या. माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान शिवाने देवीदासांना पुन्हा जिवंत केले. इकडे देवीदासच्या बायकोने पाहिलं की फुलबागेत एकही फुल उरलेलं नाही. तिचा नवरा मरण पावल्याने तिला समजले आणि ती रडू लागली. नंतर बाग पुन्हा हिरवीगार झाल्याचे तिने पाहिले. हे पाहून तिला खूप आनंद झाला. देवीदास यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांना समजले. देवीदास 16 वर्षाचा होताच त्याचे काका आणि पुतणे काशीहून आले. वाटेत मुलीच्या घरी गेल्यावर तिने देवीदासला ओळखले आणि आनंद झाला. मुलगा जिवंत सापडल्याने धनेश्वर आणि त्यांच्या पत्नीलाही आनंद झाला. या कथेतून शिकवण अशी मिळते की माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास, स्नान आणि दान केल्याने दारिद्र्य नाहीसे होते. श्रद्धा आणि भक्तीने केलेले कार्य ईश्वराकडून नक्कीच फळ देते. स्वतःकडे काही नसताना इतरांसाठी दिलेले दान अधिक पुण्यदायी असते. ही कथा माघ पौर्णिमेच्या व्रताचे महत्त्व सांगते आणि आपल्याला सत्कर्म करण्याची प्रेरणा देते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी चंद्र पूर्ण अवस्थेत असतो आणि त्याच्या सर्व टप्प्यांमध्ये तो पूर्ण असल्याचे म्हटले जाते. यामुळेच लोकांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला पूजा आणि उपवास केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते. सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.